वो कलवा से आए लेकिन फर्स्ट टाइम कलवा में रह के भी फर्स्ट टाइम आए। ठीक है भाई, जब तक ईश्वर का बुलावा नहीं होता ना, आप कुछ भी कर लो, तब तक कुछ नहीं हो सकता है। समझ गए? बघा मित्रांनो, चलो खरे ही खरी गोष्ट आहे। जो जो पण थोडा आम्ही एवढे नशिबान आहोत की आता आरती चालू आहे मेबी ना। बरोबर आरतीला मी तर सांगेन की फर्स्ट टाइम आलो आहे इथे मुंब्रा देवी आणि मला माहिती नव्हतं, भावासोबत आलो आज, बघू म्हटलं जावं, मस्त वाटतं। हा थोडं म्हणजे पायऱ्या वगैरे आहेत, चढावं लागतं, एवढं पण आहे की बाबा हा ठीक आहे आलो देवीला, तेवढं यायचं दर्शन म्हटलं तेवढं कष्ट घ्यावे लागणार। आणि आता देवीचं दर्शन वगैरे झालं, आरतीलाच बरोबर पोचलो योगायोगाने, मस्त वाटतं, दर्शन वगैरे मस्त झालं आणि आहे इच्छा आहे की परत आधी नेक्स्ट टाइम कधी विजिट करा, हा यायचं आहे। जब तक ईश्वर का बुलावा नहीं है आप नहीं आ सकते, चाहे कुछ भी कर लो। मैं एक स्टेशन की दूरी पर हूँ तब भी नहीं आ पा रहा हूँ, कलवा में। आज बुलावा हुआ है तो आ गया माता रानी के दर्शन। भावंत बैकर मोर्चा युट्यूबचं मनापासून स्वागत आहे। वेलकम टू ऑल। तर आज मी जात आहे मुंब्र्याला, मुंबा देवीच्या दर्शनाला, सॉरी मुंब्रा देवीच्या दर्शनाला। तर बघू तिथे आपली व्हिडिओ कशी काय होत आहे। आणि पहिली गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदा जात आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल की मुंबा देवीला कसं जायचं ते। आणि माझा रूट आहे तो म्हणजे मी आता सायनवरून जाणार आहे कुर्ल्याला, कारण आपला एक मित्र भेटणार आहे कुर्ल्याला, आणि मग कुर्ल्यावरून दुसरा मित्र पनवेलला आहे तो ठाण्याला, ठाण्यावरून मग मी जाणार आहे मग ठाण्यावरून डायरेक्ट ते मुंब्र्याला। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मुंब्रा देवीचं दर्शन होणार। म्हणजे जायला कसं काय आहे, जर तुम्ही कधी गेला नसाल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो की मुंब्रा देवीला कसं जायचं ते। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जर तुम्ही गेला नसाल तर नक्कीच बघा, आणि गेला असेल तर आता काय चेंजेस आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतील। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओ लाईक करा। तर चला आता मी तिकीट काढतो, डायरेक्ट भेटतो मित्रांना कुर्ल्याला। भावना आता आम्ही जस्ट पोचलो ते म्हणजे ठाण्याला, आणि मित्र आपला बघा, हा एक आहे रोहन आणि हा अक्षय खवरे। तर आता आम्ही जस्ट म्हणजे पोचलो तिथं ठाण्याला आणि नाश्ता शोधत आहोत। तर नाश्ता आता कुठं भेटते काय माहित आम्हाला, तिथं पब्लिक दिसते नाश्ता करताना। भावना आता आम्ही इथं नाश्ता करत आहोत, घे नाश्ता वगैरे करून झाले, आता फक्त ते चाय आम्हाला कुठे भेटते का, आता आम्ही होतो ठाण्याला। हा आपला मित्र हा ब्लॉग मध्ये होता आणि हा आपल्या ब्लॉग मध्ये नाही, हा पहिल्यांदाच ब्लॉग मध्ये आला। ठीक आहे, आता आम्हाला येवले चाय बघायची आहे, पियायची आहे, आणि भाव आपला हे करतोय, सर्च करतोय। आता आम्ही पोहोचलोय जस्ट ते म्हणजे मुंब्रा स्टेशनला पोहोचलो, तुम्ही बघू शकता हा आहे मुंब्रा स्टेशन, आणि मुंब्रा स्टेशन जस्ट आता आम्ही पोहोचलो ते इथे मुंब्रा स्टेशन रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहोत। आणि आता इथून तिकडे दिसतंय तो आहे मुंब्रा देवीचा मंदिर, हा दिसतोय ना तो। ठीक आहे, एका माणसाला विचारला तर तो बोलतोय की तिथं आहेत पायऱ्या, ते तिथं लावलेला आहे त्यांनी। तर बघू आता, तर हे आपलं मित्र आहेत। तर आम्ही आता नाश्ता करून ठाण्यावरून ट्रेन मध्ये काही करायला नाही म्हटलं व्हिडिओ, कारण एवढे गर्दी होती, मरणाची गर्दी होती। तर भावना हा आहे मुंब्रा देवीचा प्रवेशद्वार। ठीक आहे, तर इथून वरती जाऊन मग पायऱ्या चालू होतात मे बी ना, आता सुरुवात होते। फायनली आलो आम्ही, जस्ट आम्ही आता पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे, आणि ह्या टोटल ऑल ओव्हर पायऱ्या त्या 780 आहेत, 780 आहेत। तर बघूया, आणि आता वाजले 10:30 आणि ऊन पण खूपच आहे। कसं काय ते नको काय नको, तर आता ताट घेतलेला आहे। ताट म्हणजे त्यात देवीचं सगळं ओटी वगैरे असतं, नारळ बिरळ, एक 80 वाला आणि एक 100 वाला। तर आम्ही तिघा मिळून एक 100 वाला घेतलेला आहे। ठीक आहे, तर चला बघू पुढे काय मजा येते ते आपल्याला। तुम्ही इथून जर गाडी घेऊन आलात तर इथे डायरेक्ट गाडी थांबते मे बी, पण हा रोड कुठून आलाय काय आलाय त्याचं काय आम्हाला आयडिया नाही। हे बघा माणसं आले तिकडे मंदिरात जाण्यासाठी, हा इकडे एक रोड आहे गेला, आणि इकडं बस काय त्या पण पायऱ्या अजून चढून नाही झालात, आणि आम्हाला घाम फुटायला सुरुवात झाली। तो तर एक आहे
आई शपथ. तर भावानू येताना तुम्ही लवकरच या, कारण आम्हाला लेट झाला, कारण संडे आहे आणि मेगा ब्लॉग, हा मेगा ब्लॉग असल्यामुळे, हा संडे असल्यामुळे मेगा ब्लॉग, आणि आम्हाला लेट झाला त्यातलं. ठीक आहे, तर मंदिर तो दिसतंय, तो मंदिर आहे आणि आम्ही अजून अर्ध्यात पण नाही. ठीक आहे, मंदिर देवीच्या इथे जाताना तुम्हाला आधी हे मंदिर लागल, एक आरती आहे, व्ह्यू बघा तिकडं. मित्र दमला आपला, दोघं पण दमले, रेस्ट करायसाठी थांबलो आता, तिघं पण दमलो खूप. आणि मुलं असून तिथं बारी बारी पोरं चढायला लागले. हा, आपला भाऊ थोडा लक्षणं वेगळी आहेत देवाच्या इथं आले तरी तो मार खायचे काम करणार आहे. ठीक आहे, चल जायचं काय, चला भाऊ. नाही तर आम्ही थोडा आराम करून निघालेलो आता पुढच्या रस्त्याला. ठीक आहे, गर्दी बघू शकता तुम्ही, खाली पण माणसं भरपूर आहे. ठीक आहे, बॉटल को काय एवढा आम्ही चालून आलो की विचारूच नका तुम्ही, तरी अजून एवढं दारात आलायचं आहे. हे बघा पुढचं, म्हणजे जसं जसं आम्ही वरती जातोय तसं तसं तसं. अरे ये चल, कुठं आलाय व्ह्यू एक नंबर वाटते वरून. जसं पुढे बघायला जास्त चढ लागतो. बघा आमची परिस्थिती, भावनो नक्की इकडे भेट द्या तुम्ही. जर भेट नसेल द्यायची तर ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, तुम्हाला अनुभव येईल या व्हिडिओतून. कुठं आहे तो बघ, अरे ये ये भावा, त्याची हालत. तो बघा तिथं बसलाय. हे बारीक बारीक पोरं चालतायत ना, हा एवढा मोठा घोडा. ये कुर्ला और ये पनवेलचा आहे. कलवा से ये अंकल मिले हमको, ये कलवा से आए, लेकिन फर्स्ट टाइम कलवा में रह के भी फर्स्ट टाइम आए. ठीक है भाई, जब तक ईश्वर का बुलावा नहीं होता ना, आप कुछ भी कर लो, तब तक कुछ नहीं हो सकता है. समझ गए. बघा मित्रांनो, चलो खरे हे खरी गोष्ट आहे. चलते. हा, जोपर्यंत देवाचा बुलावा नाही तोपर्यंत मी काय नाही करू शकत. चला चला. बाबा अजून अर्धा पण चढला. फर्स्ट टाइम व्हिजिट. चला लाज घालवलीच आमची. चल, दिसतंय तो मंदिर आहे आता, थोडंच राहिलंय, म्हणजे 15-20 मिनिटाचा मे बी डिस्टन्स असेल आता. ठीक आहे, एकदम भारी आहे. आम्ही थोडा लेट झाला, नाहीतर अजून चांगला व्ह्यू भेटला असता. बाकडे वगैरे टाकलेले, टेबल वगैरे. ठीक आहे, हा व्ह्यू दिसतोय. हे कोण आहे इथं, माकड. हा नाही बघा, माकड इथं माणसांच्या स्वागतासाठी. नाही जात तिकडं. तर भावानं तर दिसतंय ना तिथं रस्ता, त्या तिथून आम्ही इकडे आलेलो आहोत. एवढं संडे असल्यामुळे गर्दी पण खूप आहे. बघा, आम्हाला वाटलं गर्दी नसेल एवढी, पण लय गर्दी. पुढे पण लय माणसं गेले. बघा, अजून तिकडे जायचं आम्हाला. तिसरा ब्रेक आतापर्यंतचा, आणि आता नॉनस्टॉप जायचं ना. तर आता आम्ही नॉनस्टॉप जाणार आहोत. बघूया. बघा भावानं, जसं जसं वरती वरती जाणार तसं तसं तुम्हाला पायऱ्या सरळ जाणार. घरगुती कोंबड्या, गावठी कोंबड्या ना. बघा, हे त्यांची किल्ला आहेत. जस्ट पोचलेलो आहोत, आणि हा एक राहिला आपला भेडू. आणि वरून व्ह्यू बघा तुम्ही, एक नंबर आहे. रेल्वे सगळं येतं, जे ट्रेन, रेल्वे आणि सगळं दिसतं. आणि हा इथं दिसतंय तो मुंब्रा देवीचा मंदिर. जस्ट आता पोचलं ते, म्हणजे हे बघा, आई मुंब्रा देवी मंदिर. आणि आमचा आम्ही एवढे नशिबान आहोत की आता आरती चालू आहे मेबी ना. बरोबर आरतीला आम्ही आलो. हे बघा, चल. नशीब लागतं बाबा.
आम्ही आता पोहोचलो ते म्हणजे मंदिरात देवीच्या, आणि ते तुम्ही बघू शकता आम्ही तिघं म्हणालो. आणि आता माणसं पाठी म्हणजे आता जस्ट आम्हाला आमचं एवढं नशिबानं की आरती आम्हाला भेटली. ठीक आहे, आता आम्ही माणसं करते त्यामुळे आता पाय फोडू आणि मग परत आरतीला बरोबर पोहोचलो. बरोबर का, आम्ही एवढे लकी आहे. ठीक आहे, आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो बाहेरचा. क्या बोलना चाहते हो? आपको कैसा लगा? आपको कैसा लगा? मतलब इधर आने के बाद आरती भी मिली आपको? हर किसी को नसीब नहीं होता है मंदिर में आना। मैं 2 साल से इधर ही रहता हूँ कलवा में, तब भी 2 साल के बाद आज पहुँच पाया हूँ। फर्स्ट टाइम आए रहे हो ना? आता आमचं दर्शन झालेलं आहे एकदम मस्तपैकी, आरतीवरती भेटलेलं आहे. आता भावाला विचारतो आमच्या कसं कसं झालेलं. एक तर गेलाय कोकणात, आता दुसऱ्याला विचारतो कसं वाटतं तुला भावा, काय कसं वाटतंय तुला? मी तर सांगेन की फर्स्ट टाइम आलो आहे इथे मुंब्रा देवी, आणि मला माहिती नव्हतं. भावासोबत आलो आज, बघू म्हटलं जावं. मस्त वाटतं. हा, थोडं म्हणजे पायऱ्या वगैरे आहेत, चढावं लागतं. चढायला दम लागला, पण आता एकदा देवीचं हा, चढायला वगैरे दम लागला, पण एवढं पण आहे की बाबा हा ठीक आहे आलो. देवीला जेवढं यायचं दर्शन म्हटलं तेवढं कष्ट घ्यावेच लागणार. आणि आता देवीचं दर्शन वगैरे झालं, आरतीलाच बरोबर पोचलो योगायोगाने. मस्त वाटतं, दर्शन वगैरे मस्त झालं. आणि आहे इच्छा आहे की परत आधी नेक्स्ट टाइम कधी व्हिजिट करा, हा यायचं आहे. एक नंबर म्हणजे येताना असं दमबिम लागत होता, पण एकदा की आलो ना की एकदम म्हणजे असं काय नाही, आरती होती भेटली आमच्या एवढं. आता ह्याला कसं वाटतंय? काय बोलशील तुला? हो, पहिल्यांदा आलो मी म्हणजे मुंब्रा देवीला. आता परत डिहायड्रेशन झालेलं आहे. काय नाही, पहिल्यांदा आलं, मजा आली. याला फक्त म्हणलं चांगला आयुष्य जाऊ दे. ये आए तो ना विचारा आपको कैसा लगा? मतलब आने के बाद अभी दर्शन आते समय तो थकावट थी थोड़ी थोड़ा बहुत तो रहता है, उतना तो है। 715 सीढ़ी है यहाँ पे, तो जो पहली बार आता है उसको थोड़ी दिक्कत आती है कहीं ना कहीं। जो रेगुलर आते हैं उनको दिक्कत नहीं है। और जब तक ईश्वर का बुलावा नहीं है आप नहीं आ सकते, चाहे कुछ भी कर लो। मैं 1 स्टेशन की दूरी पर हूँ, तब भी नहीं आ पा रहा हूँ। कलवा में। आज बुलावा हुआ है तो आ गया माता रानी के दर्शन। इतने साल से रह रहे फिर भी आपको मतलब अभी कभी आए नहीं, लेकिन आज आपको बुलावा आया, इसके लिए आपका योग बना। हाँ,
असंच असतं ऍक्च्युली. तर भाऊन सगळ्यांना विचारलं एक नंबर म्हणजे त्यांचा अनुभव. तर मी तर बोलले तुम्ही खरोखर या म्हणजे, आणि तुम्हाला या जसं लवकर या, कारण जर तुम्हाला लेट झाला ना तर असं ऊन लागतो. पण उन्हाचा आणि हे काही विषयच नाही, म्हणजे कधी सुद्धा येऊ शकता. ऑल सीझन तुम्ही कधी पण येऊ शकता, कारण हे म्हणजे असा स्पॉट आहे की इथे म्हणजे झाडं झुडपं सुद्धा आहेत आणि म्हणजे एवढा नाही वाटत आहे. ठीक आहे, आणि तुम्ही येऊ शकता. मी तर बोलून या, कधी पण भेट द्या. आणि जर याला नाही जमला तर व्हिडिओ पूर्ण बघा, आणि जर चॅनलला नवीन असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता बघू आता जायचा मार्ग. कारण आता बसलेलं पब्लिक तुम्ही बघू शकता पाठीमागे किती एक नंबर म्हणजे व्ह्यू आहे, आणि सगळं भारी वाटत एकदम. ठीक आहे, आणि फर्स्ट टाइम मी सुद्धा फर्स्ट टाइम आलेलो, आणि फर्स्ट टाइम मध्येच मला भारी वाटलं एकदम. चला, आमचं दर्शन बिर्शन घेऊन सगळं झालेलं आहे, आणि आता आम्ही लागलो ते म्हणजे परतीच्या मार्गाला. ठीक आहे, तर भाव बोलते सिद्धिविनायकला जायचं आहे, पण आता जर जमलं तर सिद्धिविनायकला पण जाऊ तर डायरेक्ट. ठीक आहे, तर भावाला आता प्रसाद वगैरे घेतलेले आहे, लाडू वगैरे घेतलेले, आणि आता आम्ही निघत जाते परतीच्या मार्गाला. ठीक आहे, त्यांचा सगळा प्रसादी वगैरे घेऊन झालेला आहे. ठीक आहे, आणि चप्पल आता घालत मी. हे भाकरवड्या आम्हाला नाही दिलीस, एकट्याच बघा भावानं, आपल्याला भावाने दिले भाकरवड्या घेतल्यात खायला. त्या भावानं भाकरवडे खायला 2चं पॅकेट असतं 20 रुपयाला. इथं बघ ना, तिने 4 दिले 25ला. म्हणून त्याने बरोबरच स्वतः बनवतो. तर भावानं आता चाललोय आम्ही परतीच्या मार्गाला. ते बघा व्ह्यू बघा, आणि अजून आता दुपार झाले तरी सुद्धा पब्लिक येतच आहे. 4 आहेत र. त्याच्यामध्ये ना लिंकाचे आहे. भावानं आता मस्त सायलेंट जागेवरती बसलेलो, आणि लिंबू सरबतची ऑर्डर केले भावाने. हा आपला स्पॉन्सर आहे सध्याचा. फायनान्शियल कंडिशन त्याची चांगली आहे, त्यामुळे आता लिंबू सरबत हा पाजत आहे, लिंबू सरबत. ठीक आहे, 6 महीने में 3 महीने में कभी इस तरह आता मस्त कुल्फी खात होता मी आता. चला, दर्शन विषण घेऊन झालेला आहे सगळा. एक नंबर वाटला दर्शन विषण घेऊन. आणि तर आता हे व्हिडिओ ते संपवतो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका देवस्थाना ठिकाणी, किंवा मग बघू दुसरा स्पॉट कुठला असेल तर. चला तोपर्यंत बाय बाय.